राज्यात चालू वर्षी एप्रिल व मे या काळात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारने 84,63,65,000 रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे। महसूल व वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे। 17 जुलैपर्यंत पुणे, मुंबई, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या 27 गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने काही गाड्या अंशतः रद्द आणि काही गाड्या दुसऱ्या स्थानकांवरून सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून पुणे मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले। शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी 1 सप्टेंबरपर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा धक्का दिलाय। पदोन्नती प्रक्रिया सुरू होतानाच शिक्षकाकडे टीईटी आणि सीटीईटी पात्रता असणं हाच निकष आहे। त्यासाठी 1 सप्टेंबर सारखी स्वतंत्र कट ऑफ तारीख निश्चित करता येणार नाही असं स्पष्ट करत न्यायालयाने शिक्षण संचालकांचे 14 मे 2026 चे परिपत्रक रद्द केले। खडवली पडघा मार्गावर धावत्या बसला अचानक आग लागली आहे। या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला। कराडच्या ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, तर कराड शहर पोलिसांनी पिस्तूल विकणाऱ्या 4 युवकांना ताब्यात घेतलंय। कराड तालुक्यात शहर व ग्रामीण पोलिसांनी 2 मोठ्या कारवाया केल्या आहेत। ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। राज्य सरकारची आगामी योजना ही केवळ कर्जमाफीची नसून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणार असल्याचं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय। या निर्णयामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं। मी परवाच दिल्लीला गेलो होतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। संजय राऊतांनी केलेल्या भाकितावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे मिश्किल उत्तर दिलंय। राम मंदिरावर टीका करणारे आता रामरक्षा म्हणत असल्याची शिंदेंनी म्हटलंय। तर टी शर्ट बदलतो असं हिंदुत्व बदलता येत नाही असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय। सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपाचं मंत्री छगन भुजबळांनी खंडन केलंय। शरद पवार एनडीएत जाणार नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। एनडीएत जाण्याचा दावा मंत्री भुजबळांनी फेटाळलाय। आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी हा खोचक टोला लगावलेला। अंधेरीत टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झालाय। टीसीने प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे। भिवंडी शहरातील 100 फीट रोडवरील यूएस टेक्सटाईल्स कारखाना कोसळलाय। यात 2 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। घटनास्थळी अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथक दाखल झालंय। संबंधित पॉवर लूम कारखाना धोकादायक असल्याची नोटीस बजावल्यानंतरही कारखाना सुरू होता। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आमदार आनंद बोंढारकर यांनी कोसळलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली आहे। यावेळी केटीआयएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून त्यांनी धारेवर धरले। रातोरात पुलाचा भेगा सिमेंट भरून बुजल्याने आमदार बोंढारकरांनी खडसावले, तर तातडीने पुलाचं ऑडिट करण्याची मागणी देखील करण्यात आली।
सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आज दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. भिवंडी कोर्टानं दोघांनाही 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. बीड शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला मुक्ताई मार्ग असं नाव देण्यात आलंय. मुक्ताईची पालखी शहरात प्रवेश करताच नामकरण सोहळा पार पडला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 28 गावांच्या शेतकऱ्यांनी वीज, पाणी आणि सिंचनाच्या गंभीर प्रश्नांवरून कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी मागितली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. 10 ते 12 दिवसांनंतर बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. हिंगोलीच्या खामजापूर वाडीत एका शेतकऱ्याच्या केळी बागेतील सुमारे 600 केळी झाडांचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या केळीच्या झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव फवारल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येतोय. तर काही झाड तोडण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. महिन्याभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ग्राहकांना आता प्रति किलो 45 ते 55 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दर वाढत राहिले तर त्यांना घर खर्चाची ताळमेळ बसवणं कठीण होणार आहे. अतिमुसळधार पावसामुळे सातारकरवाडी या परिसरातील डोंगराला मोठ्या भेगा पडल्यात. भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झालाय. संभाव्य दुर्घटनेचा अंदाज घेत प्रशासनाने तात्काळ 6 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलं. मुंबईतील दहिसर पूर्व इथल्या केतकीपाडा परिसरातून आंघोळीसाठी खाणीत गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. पियुष गुप्ता आणि ओम अंकुश सिंग असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात असताना देखील ही घटना घडल्याने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. उल्हासनगर महापालिका हद्दीत कचरा उचलण्यासाठी ज्या हातगाड्यांचा वापर केला जातो त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय आहे. तुटलेल्या अवस्थेत असलेल्या हातगाड्यांमधून कामगार कचरा उचलतोय. यामुळे पालिका प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मलकापूर शहरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशा चावल्यात. आगाशिव डोंगरावर बिया रोपण करताना मधमाशांनी हल्ला केलाय. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. साताऱ्यातील कराड जवळील आगाशिव डोंगरावरती बिया रोपण करण्यासाठी गेल्यानं ही घटना घडली. दौंड परिसरामध्ये आकाशात आज एक दुर्मिळ आणि नयनरम्य खगोलीय चमत्कार पाहायला मिळाला. भर दुपारी अचानक सूर्याभोवती एक अतिशय सुंदर आणि गोलाकार रंगीत वलय तयार झालं होतं. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयासमोर मोठा गोंधळ उडाला. पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंत्र्यांच्या वाहनांचा ताफाच अडवला होता. सोमवारपासूनच सरावासाठी मैदान खुले करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाविरोधात भाजप नगरसेवकांनी आंदोलन केलंय. कथित जागा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईकही आंदोलनात सहभागी झाले होते. तातडीनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राम मंदिरातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सांगलीत काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केलंय। सांगली ते मिरज रोडवरील हनुमान मंदिर परिसरात हे सत्याग्रह आंदोलन राबवण्यात आलं। दानपेटीतल्या निधीच्या कथित चोरीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।